प्रथमतः जय शिवराय, जय शंभूराजे, जय बाळराजे दादा आवरे पाटील. आम्ही एक 7-8 महिन्यापूर्वी संभाजी चौक परळी वैजनाथ इथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक इथं उभारण्यात आले. स्मारक उभारण्यात आल्यानंतर इथं रस्त्याची भयंकर दुरावस्था होती. वरी धुरळा बसणं हे असे प्रकार होऊ लागला. तरी पण इथं रस्ता झाल्यानंतर मला बाळराजे दादा आवरे पाटलाचं एक सांगावं आलं की अण्णासाहेब जाधव तुम्ही परळीला उच्चाल जा आणि दुग्धाभिषेक महाराजांना तुम्ही तिथं करा. मग त्या निमित्तानं आम्ही आज इथं दुग्धाभिषेक महाराजांना केलेला आहे. साधारणतः हा दुग्धाभिषेक फक्त परळीमध्ये होतोय का राज्यातील अनेक ठिकाणी होतोय? नाही जिथं स्मारक बसवलेत त्या ठिकाणी दुग्धाभिषेक होतो. जाधव साहेब, तुमची पार्श्वभूमी पाहता तुम्ही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. आपला निवडणूक विभागाचा एक किस्सा आहे. त्यानंतर आपण अनेक ठिकाणी असे उपक्रम केले आहेत ज्या ठिकाणी आपण खरं म्हणजे गरीब गावात वापर केला आहे. त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे प्रथमतः म्हणजे आमचं कळंब तालुक्यामध्ये तांदळवाडी येथे आमचं EVM हटाव, लोकतंत्र बचाव, मतपत्रिकेवर मतदान घ्या या मुद्द्यावर आमचं एक आंदोलन चालू होतं. मग आंदोलन चालू असताना आम्हाला कुठल्याही सत्ताधाऱ्यांना तिथे येणं किंवा भेट देणं किंवा आमची प्रतिक्रिया जाणून घेणं ही कुणीही भूमिका केलेली म्हणजे समजा आमची घेतलेली नव्हती. तर त्यानंतर आम्हाला नाविलाजानं कायदा हातात घेऊन मला मुंबईला जावं लागलं. आणि मुंबईला गेल्यानंतर तिथं माझे चॅनलवाले मीडियावाले सोबत होते. अशोक भाऊ गलांडे, पुन्हा बाळूभाऊ गरड यांना मी सोबत घेऊन गेलो आणि निवडणूक आयोगाची म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मी ती तोडफोड करण्यात आली तिथे जाऊन. काय सध्या पाहिलं गेलं तर मराठा ओबीसी वाद जो आहे तो पाहायला मिळाला. मात्र येत्या कार्यकाळामध्ये तो होऊ नये ही विस्कटलेली घडी पूर्वपदावर यावी यासाठी तुम्ही काय कशा पद्धतीने प्रयत्न करता? नाही, तुम्ही प्रश्न योग्य विचारलाय. मराठा ओबीसी वाद म्हणतात का नेमकं मराठा वंजारा म्हणतात मला हीच आणि तुमचा प्रश्न मला कळाला नाही. म्हणून प्रथमतः तुम्ही मला नीट एकदा प्रश्न विचारा. सध्या जे सामाजिक सलोखा बिघडण्याचं काम सुरू आहे, हां, एकीकडं पाहायला गेलं तर गाव पातळीवर हा सर्व समाज एकोप्याने राहतो. हो, परंतु काही ठराविक राजकारण्यामुळं, काही ठराविक कार्यकर्त्यामुळं हां, या दोन समाजामध्ये सध्या वाद निर्माण सुरू आहे. त्याबद्दल हा वाद कसा शमावा यासाठी आपण काय सांगाल? फक्त ही माझ्या माहितीस्तव तर मी ग्रामीणला राहतो आणि ग्रामीणला राहत असताना वैयक्तिक तर माझ्या गावामध्ये 3-4 समाज आहेत. 3-4 समाज असताना कुठल्याही प्रकारचा वाद नाही. फक्त ही वाद जी चालू आहे सोशल मीडियावर चालू आहे. आणि तसं बघता तर आता मी परळी मतदारसंघामधला आहे, परळीमधला आहे. आणि कुटुंबी जर महाराष्ट्रामध्ये जर घरानं ऐकण्याचं आलं तर फक्त पहिल्यांदा टार्गेट होतं परळी. बरोबर ना महाराज? तर परळीमध्ये मला एक म्हणायचं आहे, इथं प्रस्थापित नेते आज एक 45-40 वर्षानं फक्त मुंडे घराणं आहे. आणि त्या मुंडे घराण्याकडं मराठा समाजाचा नेता आपलं पुढारी कोण नाही मला असं दाखवा. आणि उरले सुरले लहान सहान कार्यकर्ते राजभाऊ फडकर असते तर बरोबर आहे का? मग इथं परळीमध्ये वाद आलाच कोणचा? फक्त ही एका गोरगरिबाच्या लेकराला फक्त हुसकिळणं आणि त्यांना कुठंतरी जाते ते निर्माण करायला लावणं आणि हे ना अंधारामध्ये जाऊन फक्त गुलगुले खाणं. माझं एवढं स्पष्ट मत आहे बघा ह्या गोष्टीविषयी. अण्णासाहेब, पाहायला गेलं तर राज्यभर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज असतील इतर महापुरुषांचे पुतळे बसवतायत. हे पुतळे रात्रीतून का बसवले जातात असा देखील प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. महापुरुषांचे पुतळे बसवतायत तर रात्रीतून का, दिवसात का नाही? हो, त्याचं एक आहे कारण दिवसा आपल्याला पुतळा बसवायला कोणाची हरकत नाही. आणि आपण दिवसा समजा परळीसारख्या ठिकाणी आणि कुठं बसवावं किंवा एखाद्या गावामध्ये मंदिरापुढे असतो किंवा शाळेच्या बाजूला असतो तिथं काहीतरी तिथल्या विद्यार्थ्यावर किंवा असे वातावरण समजा इथं ट्रॅफिक जाम होणं ही होणं त्याच्यामुळं आम्ही संध्याकाळच्या त्या टायमाला कुणी नसते वातावरण समजा इस्कळीत होणार नाही ही होणार नाही म्हणून आम्ही संध्याकाळच्या टायमाला बसवतो. जाधव साहेब, फक्त शिवाजी महाराजापुरतंच, छत्रपती शिवाजी महाराजापुरतंच न थांबता आपण लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सुद्धा पुतळा उभारलेला आहे. हो, त्याबद्दल काय? नाही, आता मुंडे साहेब एक लोकनेते होते, शेतकरी नेते होते. त्यानिमित्तानं आता त्या माणसाविषयी प्रश्न उपस्थित करणं मला तर योग्य वाटत नाही. कारण का तो आज महाराष्ट्राचे नेते होते म्हणून एक आमच्या संघटनेनं धर्मवीर प्रतिष्ठाननं बाळराजे आवरे दादाच्या नेतृत्वाखाली ते स्मारक उभा करण्यात आलेला आहे. दत्तात्रय सरनाईक यांचा 26 जानेवारी दिवशी तुम्ही ताफा अडवला होता, मात्र त्याचं कारण काय?
तुम्हाला ती प्रश्न मगाच मी एक तास उत्तर दिलं की आमचं तांदळवाडीचं उपोषण चालू होतं आणि 26 जानेवारी दिवशी आम्ही प्रताप सरनाईकला पत्र पाठवलं. तर प्रताप सरनाईकनं सांगितलं की मी अशा छोट्या मोठ्या आंदोलनाला मी येत नाही. आणि मग त्यांना मी एक डायरेक्ट मग माझं कसं असतंय लेट पण थेट. मग मी प्रताप सरनाईकला मी एक शब्द दिला की उद्याच्याला धाराशिवमध्ये मी तुमचा तापा अडवणार आहे. मग अडवणार म्हणल्यानंतर माझे काही कार्यकर्ते धाराशिवमध्ये गेले. त्या कार्यकर्त्याला लगेच पोलीसवाल्यांनी ताब्यात घेतले. मग पोलीसवाल्यांना ताब्यात घेतल्या असता पण माझं जन्मत अण्णासाहेब जावळे पाटलाच्या पदरामध्ये झालेला आहे. त्यामुळं मला गनिमी कावा कसा करायचा ही शिकवायची कोणाची गरजच नाही. कारण का अण्णासाहेब म्हणजे तुम्हाला सर्वांच माहिती आहे अण्णासाहेब जावळे आज बी त्यांच्या नावाची दहशत आहे. मग मी अण्णासाहेब जावळे पाटलाचा तिथं स्टंट वापरला आणि डायरेक्ट मी एका ऑटो रिक्षामध्ये गेलो आणि प्रताप सरनाईकचा मी SP ऑफिस कार्यालयासमोर मी तापा अडवला. तापा तर अडवलाच पण त्यांच्या गाडीवर एक अंडं देखील फेकलं मी. कारण का तर मी तिथं फक्त समोर अण्णासाहेब जावळे पाटील आणि बाळराजे आवरे पाटील दोनच चेहरे समोर ठेवले आणि त्यांचा तापा अडवला.